हो पोरांनो, एवढ्या महागीच्या ठिकाणी खायला चालले हा. हा एवढं एवढं महागीचं घेणं होते का आपल्याकडून? पाय ना किती स्टँडर्ड आहे. मला तर याच्या वेळेस भेव लागेल. तुम्ही आणलं बाई ते माणसं कसे पाय बाई आपल्या इकडे. भाजी इथं तसं नाही आहे. इथं आलं ना तरीही पाहू शकतो आपण आणि पाहून जाऊ शकतो. असं काही नाही की कंपल्सरी घ्यास लागते. दुकानात गेल्यावर आपण कसं तुला असं वाटतं घ्यास लागते असं नाही आहे इथे. तुला आवडलं तर घ्यायचं, राय तर आणि काय भ्यायला लागते कोणाला. काय हो माय, तुम्ही समोर चालले आले आणि माझ्याकडून तो दरवाजा असतो नाही उघडे. माय काचाचा दरवाजा होते. समोर करावं का मागं करा. मग शेवटी त्या पोरानं म्हटलं मला उघडून द्यायला. म्हटलं माझ्याकडे पाय बिचारे वेगळाच पाय बिचारे. मग कसं तरीच वाटतं मला दरवाजाने उघडताना आला ना माय. नाही होत आजी, आता तू पहिल्यांदाच आली ना म्हणून तुला उघडता नाही आला. आणि नेहमी 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 वापरलं म्हणजे उघडता येते. आता लोक नेहमी नेहमी येतात त्यांना म्हणून वापरता येते. तुला येते, तू आली गेली म्हणजे नेहमी नेहमी. काय स्वतःचीच लाच स्वतःला लागते ना माय. ह्या बॅड बैल एवढी समजत नाही काय असं म्हणत असं तो पोरगा. माय आपला इथं ठाक लागते. इथं किती स्टँडर्ड लोक आहे. कसं कसं मला चांगलं नाही वाटून राहिलं माय इथं. माय काढून तर नाही दिनू आपल्याला. आजी शांताजी इतकं टेन्शन घेते, काहीच नाही होत. कोणी हाकलून निघून काय 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 कोणाच्या घरची मालमत्ता आहे का? इथे येतात लोक बघतात, जे पर्सनलच घेतात. असं काही कंपल्सरी नाही काही घ्यावंच लागते म्हणून. माहिती समोरची बाई आपल्याच्याकडे पाहून राहिली. तिला असं वाटतं काहीच घ्यायला नाही आले बाई हे असं वाटून राहिलं. माय नुसत्या फिरायला चालल्या तुम्ही, मला चांगलं नाही वाटून राहिलं माय. आजी कोणीच आपल्याकडे बघत काय तुला असं वाटते? तुझ्या मनाचं भरम आहे. अहो माय ह्या पोरी उलशाही नाही ऐकत. चालल्या समोर बाई कोणा काढून गिडून त्याला हात धरून तर स्टँडर्ड स्टँडर्ड पैसेवाले लोक दिसून राहिले बाई. आणि आपण काय घ्या आणि कधीक म्हणून तुम्ही काही घेतलंही नाही हाकलून तर नाही दिन माय. पोरी ऐकून नाही राहिली मी सांगून राहिले. थांब ना माझ्यासाठी चालल्या समोर समोर निघाल्या. मला समजत नाही बरं मग इथचं काही. आजी थांबलोच आम्ही. ये बाई बाई तर लय वयानं मोठी दिसते पण बहीण तर जीन्स पण घातला माय. कुठे बघत आहे इकडे ये ना ग. हो मी तुला हे सांगत होती का ती बहीण का किती मोठी आहे माय. ते जीन्स पॅन्ट घातला ना माय बाई चांगलं तरी वाटते का हो माय. असं नाही बोलत असते. त्यांची लाईफस्टाईल आहे, ते त्या जगतात. आपण नाही म्हणायचं. आपल्याला जे आपण तुम्हाला काही साडी घाला वाटते तर त्यांना त्याच्यात कम्फर्ट वाटते. बापा आपल्याला काय करायचं आहे करू दे कोणाला काय काय करते तर. बापा बापा इथं तर सारंच आहे हो माय. शीत इथं जत्राच उतरली. काय सामान आहे बापा, किती मोठा आहे बापा. समजत नाही इकडलं कोणत्या गल्लीतून कोणत्या गल्लीत घुसलं तर पोराच्या मागं मागं जाऊन राहिली म्हणून मला लक्षात तरी येऊन राहिलं. नाही तर कुठं आहे काय आहे मला तर काही लक्षातही नाही येऊन राहिलं. आय होय माय काही समजून नाही राहिलं. चक 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 दिसून राहिलं. आपण तर कधी खाल्लं नाही हो माय हे तर. माय किती किती रंगारंगाचं आहे हो माय. रंगारंगाचं खाते हो बाई लोक. हो बाय ह्या बाईनं तर भली गाडी भरून घेतली बापा. पैशाली दिसते बाई हे बाई. पायतात ध्यान लागून राहिलं. बाई घेऊनच घेऊन राहिली बापा. लय पैसे बापा 2-2 गाड्या भरल्या नाही न. चाल ना आपण तिकडे जाऊ ना, तिकडल्या रो मध्ये जाऊ. कसं आहे इकडे काही नाही, इकडे खायचंच आहे. झालं ना आपलं बघून तिकडल्या रो मध्ये. आजी काय बोलून राहील, चला चाल ना. बाई काय होय एवढं एवढं डब्या सगळं खायचं पदार्थ होय, नवीन नवीन पदार्थ आहे. एवढी खपती का यायचं. एवढे खपते त्यांचं, नेहमी माल भरात राहा लागते त्यांना. बाई त्या बहिणी तेवढं खायचंच घेतलं हो बाई. आपलं तर मनही झालं तर घेऊ नाही शकत त्यावर पैसा नाही ना. काय हो बाई काय टाकत पडत होती आपटत होती दडकन याच्यावर. काय ह्या शिड्या बापा बरोबर जरा जरा खाली येऊन राहिले. आता मला उतरताना भेव लागून राहिलं. कस काय याच्यावर बसवलं माय माझे. चाल पैदल आली असेल मी खाली तिकडून आली असती पायऱ्यावरून. काय आणलं मायाच्यावरून मला. आजी आता उतरताना एक काळजी घेजो तू. आरामशीर पाय टाकायचा. ते नाही दिसत काय शेवटचं तिथं पाय टाकायचा. पायरीवर पाय नाही टाकायचा आणि असं एकदम हलकासा पाय टाकायचा आणि खाली सोडून द्यायचं. मग आपाप पण थांबल्या जातो. एकदम उडी टाकल्यासारखं नाही करायचं, नाही तर मग पडते. आता चिकुली किती छान उतरली तसं उतर. हो बाई प्रयत्न करतो बाई मी आता. धाकचला वाटते मला पडन का म्हणून याच्यावरून. काही पडत नाही पाय बरोबर ठेवून काहीच नाही. असं एकदम झटकान द्यायचं, उडी नाही टाकायची त्याच्यावरून. माझ्या झटका लागला पडत होती माय मी. तू पडत नव्हती आजी, तू उडी टाकायचा प्रयत्न केला. भेव लागलं पण चांगलं वाटलं. म्हटलं तुला याच्यावरून चाल म्हणून. जर चाललं तर समजते, उतरलं तर त्याच्यातून. नाही जर उतरली भीतीच वाटत ना तुला. दुसऱ्या वेळ नाही येईन मला चांगलं त्याच्यावर चढता उतरता. तुझा लागते पुरे हो. खालचा मॉल बघू ना. मुलांची शर्ट बघून राहिली. जीजूसाठी घ्यायचा विचार आहे का शर्ट्स? नाही ग अशीच उभी आहे मी. त्यांना का आपले पसंत येईल का. त्यांचे किती चांगले चांगले ड्रेस असतात ग. त्यांना मी पेमेंटच करून देईन आणि त्यांना त्यांच्या बर्थडेसाठी. तर त्यांना म्हणेल की आता तुम्ही एक ड्रेस घेऊन घ्या बा. जीजूचा बर्थडे आहे वाटते. मला तर सांगितलं नाही, आता मी विचारलं म्हणून सांगितलं तू. बाप्पा काय महाग आहे बाई ड्रेस. हातही नाही लावा वाटत. एवढ्या महागीचा ड्रेस आपण पाहून हात किती काही आवडला तरी पसंत. आणि तेव्हा चांगले चांगले कपडे आहे पण घ्यावंही वाटते. पण पैशाच्या ना बाई हातही नाही लावता त्याला. गाड्याच्या गाड्या भरून घेते बाई लोक. किती बापा पैसे आहे बापा. आपलं मनही असलं तर घेऊ नाही शकत आपण. पण हाय घे पण चांगले कपडे गिपडे आहे. घ्यावंच वाटते पण पाहिल्यावर. नात काय पोहून राहिली बा. शर्ट पोहून राहिली. जायसाठी घेतो म्हणते काय मजाक करू का बोरीची. बाई आपण मग मजाक करायचं आहे का. ते पोरीची नातीची मजाक करत असते काय. होय ह्या फ्रागही चांगला आहे. माझ्या नातीसाठी घेतला असता पण जाऊ दे महाग आहे ना बाई. हजारान बाजाराचंच आहे ना.
म्हटलं असं 200 रुपयाचा 200चा असता तर घेतला असता म्या. काय फ्रॉक पाहून राहिली का कोणासाठी पाहते गाजी झालं असेल तर पाहून हो बाई येतो चला. नाही बुढी निसती बाई चित्रकथा करून येते हे हात आहे नवीन सोंग आणलं ना चष्मा मॅशमा लावून घेते गागल गिगल भलीच बुढी आहे बाबा रंग 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 करते म्हातारपणी म्हणताही नाही येत आणि गळ्यात घालून घेणं काय गळ्यात घालणं लावलं नवीन 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 एक प्रकार आणते माझी बुढी माघारची कुठून आणते कुठून नाही आणि शिष्ट ना तर लयच भरला मागच्या बुढीत अंगात का हा चष्मा कधी केला तुम्ही कुठून आणला हा चष्मा विकत आणला का दुकानातून नाही हो माय मी गेली होती आपल्या घराकडे बाहेर गेल्या होत्या तो शिबिर होतं शिबिर त्या शिबिरातून घे आणलं ना डॉक्टर म्हणे तुम्हाला म्हणे छावचा पाहिजे म्हणे म्हणून आणला मी तो दिला तर काऊन फुकटात भेटला ना माय म्हणून मी आणला कुठं भेटला मग अहो शेला भेटला नोय तिथं खानी 10,000 रुपये शेला भेटे तो मी म्हटलं जाऊ दे ना 10 रुपयात काय भेटते म्हणून मी आशेला घेऊन घेतला माय चालू काय या बुडीले काय करण काय नाही काय म्हणून राहिली हो मला काही नाही असंच होय काय कसं आहे मी डॉक्टर तुमची डोळ्यात जरासं कमजोर दिसते म्हणे ह्या चष्मा लावा म्हणे तुम्हाला एकदम चांगलं दिसायला लागेल म्हणे जसं तुम्हाला पहिलं दिसे जेवणपणात तसं दिसन म्हणे डॉक्टर बरं दिसते बुडीले जेवणपणात दिसन तसं सांगते काही सांगते मी बुडाली याच्या बुडीला काही खरं लागते का फुकटात होता का तिचा हा चष्मा फुकटात भेटला काय फुकटात भेटला ना मग फुकटात होता नाही घेऊन घेतला द्या म्हटलं मला लावायला आता मी लावतो का होते दिवसभर लावत मस्त मी आली मामाच्या घरी. मामाबाई आले ये बस बस चित्रकथा केलं हो माय सारा काय काय चष्मा लावून घेतला आणि त्याच्यात म्हणजे रंगीबिरंगी त्याला बॉर्डर चांगला चष्मा आहे बुढी ना कोणाचा चष्मा घेतला आणि जुनाचा चष्मा इथं चांगला होता लागला माझी चष्मा तुला आणि कुठून घेतला हा चष्मा हो मी शिबिरात गेली होती मग शिबिरात भेटला मला म्हणून मी घेतला चांगला आहे ना मग मस्त दिसते ना मग सारे जण म्हणे चांगला दिसते तुम्हाला मग मी हेच पसंत केली सारे जण म्हणे चांगला आहे म्हणे काय हा असं आहे तुझा चष्मा मला दे ना. हा खेळाचा चष्मा नाही हा लावायचा आहे बाई तुला खेळायला देऊ काय मला लावायचा आहे ना असता देऊन दिला असता या लावायचा आहे ना डॉक्टर दिला ना चांगलं दिसते ना माझी आई चांगला चष्मा होता चांगला डॉक्टर पाशी न्यायला होता देऊन दिला दिला एक चांगला चष्मा हे आहे तू शिष्ट असा चांगला भेटला तरी तू म्हणतो चांगला नाही आहे मग तू ह्याच स्वभाव पटत नाही चाल बरं लवकर कर आपल्याला जावं लागते शॉपिंगला माझ्यासाठी आणजो साडी आणजो साडी काय वाटते बा साडी आणजो हे आणजो सारा देऊ नाही पुरी जोरांची बोल नको ते काय गेलं तरी बरोबर करून बस नव्हती भांडणाचा काव काय आणतो तू